ओम शांती. मी भूषण वाघ. मी कृषी विभागात तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक या पदावर काम करतो आणि माझा जॉब भडगावला होता. मी जवळपास बाबांच्या ज्ञानात आज 4 वर्ष होत आहेत मला. मी ओम शांती सेंटरजवळ रूम घेतली होती आणि भाड्याने राहत होतो. आणि याबद्दल मला काही कल्पना नव्हती की बाबांच्या ज्ञानाबद्दल काहीच माहिती नव्हतं. तर मी इथं भाड्यानं राहत होतो. असं तर एक प्रत्येकाचं स्वप्न असतं की एक सुंदर घर मिळावं मला, आणि तेही सुंदर, स्वच्छ आणि चांगल्या एरियामध्ये. हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्या अनुषंगाने आम्ही बरेच प्रयत्न करत होतो, पण प्रयत्न करत असताना आम्हाला यश येत नव्हतं. तर एक दिवस रक्षाबंधन होता. रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही मागेच राहत असल्यामुळे दीदींनी आम्हाला आमंत्रित केलं आणि आम्ही पहिलेच भेट झाली दीदींची आमची आणि आमचे मिसेस. आणि आम्ही दीदींना एक विनंती केली की दीदी, आम्हाला या एरियामध्ये आम्हाला एक चांगली जागा मिळावी जेणेकरून आम्ही चांगलं इथं घर बांधू शकतो. तर दीदींनी लगेच आम्हाला सांगितली, नक्कीच तुम्हाला हे एरियामध्ये चांगली जागा मिळेल, तुम्ही निश्चिंत राहा. पण त्यावेळेस मी थोडं विचारात पडलो आणि विचारात पडल्यानंतर माझ्या मनात थोडं हसू बी आलं की हे कसं शक्य आहे. कारण की बजेट कमी असताना की याच एवढ्या सुंदर एरियामध्ये आपल्याला कसं काय जागा मिळेल. आणि ते बी इथं एरियामध्ये तपास केला असता 2000 स्क्वेअर फूट आणि स्क्वेअर फूटचे प्रति स्क्वेअर फूटचे भाव 2300-2400 रुपये. तर 40 लाख रुपये तर फक्त जागेसाठी जात होते. पण एवढा बजेट नसल्यामुळे आपलं कसं होईल आणि कसं काय हे कसं संभव आहे, हे असे बरेच प्रश्न होते. एक विश्वास बी होता की आज दीदींनी जो शब्द दिला तो खाली जाणार नाही असं बी वाटत होतं. त्या अनुषंगाने आम्ही इथं प्रयत्न करत होतो. प्रयत्न करत असतानाच एक कोरोना काळ आला. कोरोना काळात अशी परिस्थिती निर्माण झाली की हा एरियाच सोडावा लागत होता आम्हाला. कारण की आमचे घरमालकांना प्रॉब्लेम झाला होता. त्यांचे चिरंजीव त्या घरी वापस येणार होते, त्याच्यामुळे आम्हाला रूम खाली करणं गरजेचं होतं. त्या अनुषंगाने आम्ही तर आता एरिया सोडणारच. एरिया सुटला म्हणजे इथून लांब गेल्यानंतर इथं येणं आम्हाला काही संभव वाटत नव्हतं. या एरियामध्ये एक सर राहत होते, पण ते रिटायर्ड झाले होते. त्यांना थोडा हृदयाचा प्रॉब्लेम होता आणि मी अपडाऊन करत असताना 90 किलोमीटर अपडाऊन करत असताना ते मला रूम देतील आणि ते होईल असं पण शक्य वाटत नव्हतं. पण ते बाबांच्या ज्ञानात होते. दीदींचा त्यांना एक संदेश पाठवला आणि तो दीदींचा संदेश त्यांनी मान्य केला आणि मला रूम मिळाली. पण रूम मिळाल्यानंतरही मी खूप याच्या विचारात होतो की आज आपल्याला रूम मिळाली आहे जेणेकरून यांच्यावर कुठल्याही प्रकारची कोरोना काळात काही इन्फेक्शन वगैरे होऊ नये अशी मनात खूप मोठी चिंता होती. आणि ते कसं निभावणार, का निघाणार ते मला काहीच माहीत नव्हतं. त्या काळामध्ये दीदींनी आमचा 3 महिन्याचा कोर्स केला. कोर्समध्ये मला जवळपास बरंच ज्ञान मिळालं आणि हे अशा प्रकारे असतं हे तिथं माहीत पडलं. आणि त्याच्या अगोदर मी खूप माझा स्वभाव हा थोडासा तापट होता आणि काही गोष्टी मी मान्य करायलाच तयार नव्हतो. माझं जे आहे तेच खरं. या गोष्टी घडत होत्या. पण कालांतराने पुढे असं झालं की बाबांच्या विश्वविद्यालयाच्या समोरच एक लेआउट पडला. त्या लेआउटमध्ये प्लॉट्स तयार झाले आणि त्या लेआउटच्या पहिल्याच प्लॉट मी तिथं बुक केला आणि बुक केल्यानंतर बांधकामाला सुरुवात केली. बांधकामाला सुरुवात करत असताना तिथं लाईटचा प्रॉब्लेम आला, हाय टेन्शनचे प्रॉब्लेम आले की आता वेगवेगळे हाय टेन्शनचा प्रॉब्लेम आला. हाय टेन्शनचा प्रॉब्लेम आल्यामुळे आपल्याला तो प्लॉट तिथं बांधता येईल का नाही असे प्रश्न निर्माण होऊ लागले. पण काय चमत्कार झाला काही नाही बाबांच्या आशीर्वादाने. तर ते हाय टेन्शनसुद्धा माझ्या प्लॉटवरनं हटलं आणि माझं घर बांधकाम निर्विघ्न पार पडलं. आणि त्या बांधकाम पूर्ण पार पडल्यानंतर आम्ही तिथं दीदींच्या हस्ते शुभारंभ केला. आणि हे काही सगळं जे घडून आलं ते घडून आले सगळं परमपिता परमात्मा बाबाच होते हे आम्हाला कळलं आणि तो प्रत्यक्षात अनुभव आला.